तेजाच्या उपासनेची आज दीप अमावस्या। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते। दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिः जनार्दनः दीपे हरतु मे पापम संध्या दीपम नमोस्तुते। हे दीपज्योती, तू शुभ कल्याणकारी आहेस, आरोग्य धनसंपदा देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणारी आहेस। तू जनार्दन आहेस, तुला नमन। आज चातुर्मासातील सर्वात चैतन्यदायी सण अर्थात दीप अमावस्या। घरोघरी स्वच्छता होणार। या आषाढीतील पावसाने घरातील हवेत आलेला कोंदटपणा, अलक्ष्मी दूर होणार। उंबरा असो वा देवघर रांगोळीने फुलाफुलांनी सजणार। आज रस्त्यालगत भरपूर प्रमाणात उगवलेल्या आघाडा तसेच केना या आयुर्वेदिक गुणकारी झाडपानांचे हार देवासाठी होणार। भारतीय संस्कृतीतील परमेश्वर पूजनातील सर्वात महत्वाचे प्रतीक म्हणजे दिवा। या दिव्याची ज्योत म्हणजे तर जिवंतपणाचे द्योतक। आपले शरीर हे पंचमहाभूतांनी व्यापले आहे। अग्नी जो तेज देतो, ज्याची ज्योत प्रत्येक हृदयी आहे, ही ज्योत आहे तोपर्यंत जीव असतो। ही ज्योतच जीवन तेजस्वी करते। भारतीय संस्कृती म्हणूनच तेजाचे म्हणजेच दिव्यांचे पूजन करते। पहाटे सूर्यदेवाकडे हात जोडले जातात, तर दिवस मावळतीला अंधार पसरू लागला की देवापुढे दिवा लावून उपासना होते। दिव्याकडून तेज प्राप्त केले जाते। जिथे तेज आहे तिथेच लक्ष्मी राहते। या प्राप्त झालेल्या शुभ धवल लक्ष्मीने घरोघरी सुख समृद्धी आनंद प्राप्त होतो। या लक्ष्मीचा उपयोग करून जगात सेवा कार्य होते। त्याचे फायदेही दाही दिशात दिसतात। मानवी जीवन हे तेजस्वी असले तरच त्या जीवनाला जगात किंमत असते। या दिव्यांच्या तेजाने जगातील मनातील अंधार संपतो, शत्रुभावनेचाही नाश होतो, संकटे टळतात, स्वच्छ दृष्टीने जग न्याहाळता येते। जगाविषयी शुभ कल्याणकारी भावना मनात रुजविण्याचे कार्य या दिव्याच्या उपासनेने घडते। दिव्याकडून प्राप्त होणाऱ्या तेजाने निरामय आरोग्य, लक्ष्मी, लाभ, सुख, शांती प्राप्त होते। जीवन उजळून जाते। तेलतुपाच्याच एका दिव्याच्या ज्योतीने हजारो दिवे लागतात। प्रत्येक शुभ प्रसंगी विजयासाठी निघालेल्या आणि विजय प्राप्तीनंतर औक्षण केले जाते ते याच दिव्यांनी। देवाची आरती होते ती याच तेलतुपाच्या दिव्यांनी। वाढदिवसाच्या दिवशीही याच दिव्यांनी औक्षण केले जाते। जीवनात तेज प्राप्त होते ते याच दिव्यांनी। आज घरोघरी तेल तुपाचे सर्व दिवे घासून स्वच्छ होणार। प्रज्वलित दिव्यांची मांडणी करून त्यांचे हार फुलासह विधिवत पूजन होणार। हे लखलखीत उजळलेले एकत्रित प्रज्वलित दिवे बघणेही आनंददायी। आज पूर्वज आपल्या घरातील आनंद बघायला येणार, म्हणून घरातील सगळे दिवे लावून वाट दाखवली जाणार। या दिव्यावरचेच नाही तर मनावरचे अविचाराचे, अंधाराचे मळभ, अकारण भीती, चिंता दूर होत जीवन प्रकाशमान होणार। आज घर हे प्रसन्नतेने मंगलमय सात्विक प्रकाशाने न्हावून निघणार। लक्ष्मीला या घराची वाट सापडणार। श्रावणालाही हे हर्षभरीत घर सापडून तो उद्या आनंद द्विगुणित करायला येणार। तर म्हणूया, दीप सूर्याग्नी रूपस्तवम तेजसाम तेज उत्तमम गृहाण मत्कृताम पूजाम सर्व कामप्रदो भव। हे दीपा, तू सूर्य स्वरूप व अग्निरूप आहेस। तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर। दिवा जो चिरंतन आहे, तो ज्ञान आणि चेतना युक्त आहे। तेव्हा हे दीपका, तू जीवनातील अंधार दूर करून हे जीवन उजळून टाक। उदासीनता दूर कर, नवचैतन्य दे, फुलाप्रमाणे विकसित होऊ दे। तुझ्या किरणात या मला पक्षाप्रमाणे आकाशात विहार करू दे, प्रगती करू दे। जगाकडे, सृष्टीकडे सकारात्मकतेने बघण्याचे ज्ञानाची नवी दृष्टी दे। सूर्याप्रमाणे आमचे जीवन तेजस्वी होऊ दे, अशी प्रार्थना आपण आज या दीप अमावस्येच्या दिवशी करूया।